करत असेल, त्याला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत राहणार असेल, तर ते तुम्हालाही परवडणार नाहीये ना. नाही, निवडणूक व्यवस्थापनामध्ये किंवा मतदार याद्यामध्ये सुधारणा व्हाव्यात आणि इथल्या निवडणूक रिफॉर्म व्हावेत यासाठी भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं आग्रह आहे. त्यामुळेच बिहारमध्ये निवडणुकीचा जेव्हा SIR करण्यात आला तेव्हा काँग्रेसने विरोध केला. आम्ही त्याचं स्वागत केलं. काँग्रेस सोयीची भूमिका घेते. तेव्हा यांना मतदार चोरीवर शंका आहे. निवडणूक रिफॉर्म करा म्हटलं तर हे त्याला विरोध करतायत. आता मगाशी हनुमंत पवार असं बोलताना म्हणाले की निवडणूक आयोग झोपले का? माझा उलट सवाल आहे, राहुल गांधी इतके दिवस झोपले होतं का? महाराष्ट्रामध्ये समजा मतदारांची नोंदणी करून मतदानाचं डिलिटेशन केलं, मतदार यादी आधी तयार होते, त्या ठिकाणी जे उमेदवार निवडणूक लढतात त्यांना माहीत असतं, परंतु तिथं बूथ प्रमुख असतो, ते बूथ प्रमुख झोपले होते का? काँग्रेसचे कार्यकर्ते इतके वर्ष झोपले होते का? ज्या ठिकाणी मतदारांची नावं कापली गेलेली आहेत असं समजा आपण राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य समजू, तर तिथला पक्ष किंवा तिथले बूथ प्रमुख झोपलेले होते का? राहुल गांधी इतके दिवस झोप घेत होते का? कसं आहे विलासराव, आपला निवडणुकीत पराभव झाला आणि जनतेनं आपल्याला नाकारलं, यानंतर उठायचं आणि इथल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. हे नक्षलवाद्यांचा जो अजेंडा आहे ना, तो नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम राहुल गांधी करतायत. राहुल गांधींना 2014 साली लोकांनी नाकारलं, 2019 साली लोकांनी नाकारलं, 2024 ला पुन्हा राहुल गांधींना लोकांनी नाकारलं. आता सातत्यानं जनता नाकारते, जनतेवर यांचा विश्वास नाही. आता जनतेवरचा विश्वास नाही, मग आपल्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही. मग सांगायचं निवडणूक आयोग भाजपाचा दलाल आहे, इथला सुप्रीम कोर्ट आमचं ऐकत नाही. अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम राहुल गांधींकडनं सातत्यानं करतंय. आणि आता आज दुपारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तासाभरापूर्वी ट्विट करून काय सांगतात की नेपाळ सारखी परिस्थिती होईल. जेन झीचा उल्लेख करून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करण्याचं काम राहुल गांधींच्या माध्यमातून केलं. इतके दिवस काँग्रेसवाले का झोपेतून जागे झाले नाही? ठीक आहे, मी विचारतो हनुमंतजी, एका बाजूला आपण सांगायचं की आम्हाला लोकशाही वर प्रेम आहे, लोकशाही बळकट करायची आहे, लोकशाहीला मजबूत करायचे, हे सगळं मांडायचं आणि जेनझीचा विषय करून पुन्हा अराजकतेच्या बद्दलचा आधार घ्यायचा. या वक्तव्यामध्ये सुद्धा तुम्हाला विरोधाभास नाही दिसत? विलासजी, भारतातल्या मतदारांची मतदान करण्याचा अधिकार जर हिरावून घेतला जात असेल तर इथली लोकशाही धोक्यात आहे. ती लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला मानतोय. नो डाऊट भारतीय जनता पक्षाला मिरच्या लागण्याचं काहीच कारण नाही. आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तर भाजपाचा उल्लेख पण नाही, पण तरी नवनाथ बन असतील, केशव उपाध्याय असतील, साटम असतील की देवेंद्रजी फडणवीस असतील, ही माणसं का निवडणूक आयोगाच्या प्रवक्तेपदी नोकरीला लागलेली आहेत? ही का बोलतायत? बघून घेऊ आम्ही. आणि तुम्ही इतके दिवस झोपा काढत होतात का? आपले बूथ प्रमुख काय करत होते? आपले स्थानिक लोक काय करत होते? ऐकायची क्षमता प्रश्न नाही, आपण काय करत होता? नवनाथजी, मी येतो तुमच्याकडे, प्लीज माझा वेळ खायचा नाही. मी येतो, एक एक जण पूर्ण वेळ देतो मी सांगतो. नवनाथ बन यांनी सांगितलं की अगोदर काँग्रेसवाले झोपले होते का? मी सांगतो ना, तुळजापूर विधानसभा, उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामधली निवडणुकीची मतदाराची नोंदणी चालू असताना 10,000 बोगस मतदानाची चोरी आम्ही काँग्रेसवाल्यांनी, शिवसेनेवाल्यांनी पकडली. त्याच्यातल्या 6,500 बोगस मताची नोंदणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी तालुक्याचे त्यांनी पोलिसात कंप्लेंट केली. कंप्लेंट होऊन आता 6 महिने झाले. पोलीस झोपले का? पोलिसाचा बॉस सागर बंगल्यावर, आता वरच्या बंगल्यावर आहे, झोपला का? का नाही चौकशी केली? का नाही उत्तर देत? 6 महिन्यानंतर मी उत्तर घेतो. नवनाथजी, खरं तर आता या आधी सुद्धा तिथल्या खासदारांनी त्याच्याबद्दलचा आक्षेप नोंदवलेला होता. निवडणूक आयोग सुद्धा हे मान्य करतंय की FIR एक दाखल झालेली आहे कर्नाटकमध्ये, पण अशा प्रकारचा अयशस्वी प्रयत्न झाला असं तेही मान्य करतायत. अशा परिस्थितीमध्ये लूपहोल्स आहेत हे यातून स्पष्ट नाही होत? समजा विलासराव, इथल्या पोलीस यंत्रणेवरही हनुमंत पवार किंवा राहुल गांधी काँग्रेसचा विश्वास नाही असं आपण थोड्या वेळासाठी गृहीत धरू, कारण यांना कुठल्या सिस्टीमवर विश्वास नाही, यांना जनतेवर विश्वास नाही, इथल्या निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये, सिस्टीमवर विश्वास नाही. हनुमंतजी आता त्यांना बोलू देत, मी देतो तुम्हाला वेळ. हनुमंतजी असं नाहीये ना, असं नाहीये. मी त्यांना थांबवलं ना, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला थांबवतो.
नाही, नाही, एक जण. ऐकून घ्यायची तयारी ठेवा ना. चुकीचं जाऊ नका. दोन शब्द हनुमानजी अशी चर्चा नाही होऊ शकत ना. महाराष्ट्र बघतोय, आपण गांभीर्याने चर्चा करतोय. नाही, मला आवाज बंद करायला लावू नका. मला आवाज बंद करायला लावू नका कोणी, प्लीज. पोलिसांवर आमचा विश्वास प्लीज. नाही. हनुमानजीचा आवाज बंद करा. पोलिसांवर आमचा विश्वास मंगेशजी नाही. हा नवनाथराव तुम्ही बोला. विलासराव, आपण थोड्या वेळासाठी गृहीत करू की यांच्या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य आहे. यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलीस याबद्दल चौकशी करत नाहीत. तर समजा पोलीस चौकशी करत नाही, तर यांच्याकडे कोर्टाचा दरवाजा आहे, कोर्टामध्ये जायला पाहिजे, कोर्टामध्ये याचिका दाखल करायला पाहिजे, कोर्टामध्ये शपथपत्र दाखल करायला पाहिजे की अशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये फ्रॉड झालं आणि इथलं सरकार, इथली पोलीस व्यवस्था आमचं ऐकत नाही. राहुल गांधी यांना याच्यापैकी काहीही करायचं नाही. 6 महिन्यामध्ये 2 वेळेला पत्रकार परिषद झाली. निवडणूक आयोगाने सांगितलं की शपथपत्रावर आम्हाला लिहून द्या. राहुल गांधी शपथपत्रावर लिहून द्यायला तयार नाहीत. यांना सांगतात की कोर्टामध्ये याचिका दाखल करा, कोर्टामध्ये याचिका पण दाखल नवनाथजी, करणार प्रत्येक नाही. वेळेस फक्त कोर्टात जायची मीडिया- काय गरज आहे? निवडणूक आयोगाची जरा जबाबदारी विश्वास- नाहीये. नाही, निवडणूक नाही, आयोगाची निवडणूक जबाबदारी आयोगाने- नाहीये. विलासराव, त्यांच्या निवडणूक विश्वासार्हतेवर आयोगाने प्रश्नचिन्ह सगळं उपस्थित होत असेल तर त्यांनी उत्तर द्यायला नको. निवडणूक आयोगानं राहुल गांधींचं तोंड बंद केलं. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सर्व प्रश्नाची सडेतोड उत्तरं पत्रकार परिषद घेऊन गेली. राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या सर्व प्रश्नाला जशाच तशी उत्तर देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर परत एकदा राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. हरकत नाही, राहुल गांधींना पत्रकार परिषद घेण्याचा मग ही अधिकार सगळी आहे. लोक खोटी आहेत, त्यांना- जी लोक आज देशाच्या समोर येऊन 100% सांगतायत. 100% खोटी आहेत. ठीक आहे, राहुल गांधी ठीक आहे. आता- खोटारड्याचे बादशाह आहेत आणि सातत्यानं खोटी बोलणं हे राहुल हनुमानजी, गांधींचं धोरण आहे. हनुमानजी, एक सातत्यानं खोटे कमेंट साठी बोलतात तुमच्याकडे राहुल येतो. आता तुम्हाला वेळ देतो. आता बोला हनुमानजी. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं सिरियल लायर आहेत राहुल गांधी, सातत्यानं हिट अँड रन करतायत. महेश झगडे सर अनुभवी ज्येष्ठ संधी अधिकारी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं, यंत्रणा बघितलेली आहे. आज आम्ही दाखवलं, तुम्ही आम्हाला सिनियर लायर म्हणा, नक्षलवादी म्हणा, देशद्रोही म्हणा, आम्ही गोदाबाई नावाची 63 वर्षाची गुलबर्गा जिल्ह्यातली आळंदमधली महिला दाखवली. बूथ क्रमांक 37 मधल्या या महिलेच्या नावावर 12 मतदान डिलीट केले, त्याचा मोबाईल नंबर पण दिला. गुलबर्गा जिल्ह्याचा कलेक्टर, त्याची जबाबदारी नाही. गुलबर्गा जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची, बूथ अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही. राहुलजींना लायर म्हणणार, प्रशासकीय अधिकारी काय करतात? फुकट पगार खातायत. पोलीस काय करतात? फुकट पगार खातायत. तुम्ही खुशाल म्हणता इथं नवनाथ बन म्हणले की पोलिसांनी चौकशी नाही केली तर कोर्टात जा. मग देवेंद्रजींनी मान्य करावं, इथले पोलीस चौकशी करत नाहीत आणि आरोपींना पाठीशी घालतायत म्हणून. IP ऍड्रेस देत नाही तुम्ही, मोबाईल नंबर दिले आम्ही, गोदाबाई नावाची महिला दाखवली, आज तर जिवंत माणसं उभं केली ना आम्ही. अजून ठीक आहे. काय पुरावे पाहिजे?